केळीच्या बागेत शेतकऱ्यांचं मोठं कांड. मुंबईवरून पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आल्या. आत असं काही होतं की पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. ही बातमी ऐकून अनेकांना आधी विश्वासच बसला नाही, कारण समोर दिसत होतं ते सगळं अगदी साधं. हिरवीगार केळीची बाग, रांगेत उभ्या असलेल्या उंच केळीच्या झाडं, शांत परिसर, शेतीचं नेहमीचं चित्र. पण या शांततेखाली काहीतरी लपलेलं होतं. असं काही ज्याचा सुगावा लागताच थेट मुंबईवरून पोलिसांचे विशेष पथक रवाना झाली. त्या दिवशी सकाळ नेहमीसारखीच होती. बागेत काम करणारे मजूर आपापल्या कामाला लागले होते. कोणी पाणी देत होतं, कोणी पानं साफ करीत होतं, कोणी खताची व्यवस्था करत होतं. सगळं काही अगदी रोजच्यासारखं. पण अचानक दूरवरून गाड्यांचा आवाज ऐकू आला. सामान्य गाड्या नव्हत्या त्या, एका मागोमाग एक. काळ्या काचा, वेगवान हालचाल. गावकऱ्यांनी डोळे विस्फारून पाहिलं. इतक्या गाड्या इथे? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात एकाच वेळी उभा राहिला. गाड्या थेट केळीच्या बागेजवळ थांबल्या. क्षणात वातावरण बदललं. कुणाला काही कळायच्या आत पोलिसांचे अधिकारी उतरले, सभोवताली नजर फिरवली आणि कुणालाही काही न सांगता सरळ बागेत आत प्रवेश केला. ते दृश्य पाहून मजुरांनाही धक्का बसला. आपण काही चूक केली का? इथे नक्की काय झालंय? कुणाच्याच हातात उत्तर नव्हतं. बागेत आत शिरताच पोलीस थांबले. काही क्षण शांतता होती, फक्त पानांचा आवाज. आणि अचानक एक अधिकाऱ्याने हाताने इशारा केला. सगळे सावध झाले. क्षणात परिसर वेढ्यात घेतला गेला. बाहेरून पाहणाऱ्यांना अजूनही काहीच कळत नव्हतं. केळीची बाग आणि पोलिसांची गर्दी, हे चित्र काही जुळत नव्हतं. मग पोलीस थेट त्या जागेकडे गेले, जिथे बाहेरून पाहिलं तर फक्त एक साधा शेड दिसत होता. जुनं पत्र, काही ड्रम, शेतीसाठी वापरायचं साहित्य. पण दार उघडताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आतलं दृश्य पाहून पोलीसही काही क्षण स्तब्ध झाले. हे शेत होतंच, पण शेतीपेक्षा इथे काहीतरी वेगळंच सुरू होतं. मोठमोठे ड्रम, विचित्र रसायनांचा वास, यंत्र, मिक्सर, पाईप्स आणि जमिनीवर पडलेलं संशयास्पद साहित्य. हे सगळं पाहून आता कुणालाही शंका राहिली नाही. बागेचा आडोसा घेऊन इथे काहीतरी गंभीर सुरू होतं. पोलिसांनी एकामागोमाग एक तपास सुरू केला. ड्रम उघडले, सामान तपासलं आणि जे समोर आलं ते ऐकून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही एकमेकांकडे पाहिलं. इतकं मोठं प्रकरण, आणि तेही थेट केळीच्या बागेत. तोपर्यंत बाहेर गर्दी वाढत होती. गावकरी जमा झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रश्न. आपल्या आजूबाजूला हे सगळं चालू होतं, आपल्याला कसं कळलंच नाही? पोलिसांनी कुणालाही काही सांगितलं नाही, फक्त कारवाई सुरूच ठेवली. काही वेळातच आणखी साहित्य बाहेर काढण्यात आलं. पॅकेट्स, कच्चा माल, रसायन. आता स्पष्ट होत होतं की हा साधा प्रकार नाही. शेतीचा आडोसा, केळीची बाग आणि आत मात्र कोट्यवधींचा काळा धंदा. एका मागोमाग एक संशय ताब्यात घेण्यात आले. कोणी मजूर म्हणून काम करत होतं, कोणी पहारा देत होतं, पण सगळे एकाच साखळीचे भाग होते. हे सगळं इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने चालू होतं की बाहेरून कुणालाही संशय यावा असं काहीच नव्हतं. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. तासनतास तपास चालू राहिला आणि मग शेवटी जी माहिती समोर आली ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. केळीच्या बागेत ड्रग्ज तयार करण्याचा मोठ्या प्रमाणावर चालणारा कारखाना सुरू होता. इथे सापडलेला साठा शेकडो कोटींच्या किमतीचा होता. शेतीच्या नावाखाली देशभरात पोहोचणारा घातक माल याच बागेतून तयार करण्यात आला होता. मुंबईवरून आलेल्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केलं, आणि म्हणूनच आज एक साधी दिसणारी केळीची बाग देशभरात चर्चेचा विषय ठरली. कारण जिथे लोकांना फक्त पीक दिसत होतं, तिथे भयानक वास्तव लपलेलं होतं.